जय शिवराय मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका नितीन जगताप. भावांना गेल्या काही दिवसापूर्वी माझ्या मित्राचं एका लग्न झालं आहे. लग्न वगैरे एकदम सक्सेसफुल पार झालेले आहे. तर आज मी त्याचीच फॅमिली घेऊन चाललो आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, म्हणजे त्यांच्या कुलदेवतेला. त्यांच्या कुलदेवतेला जाण्यासाठी आमचा रूट ठरला आहे 3 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा, 1 रात्रीचा असा. तर चला, व्हिडिओला कुठल्या प्रकारचा टाईम न वाया घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. चल. मी करत नाही तरी. ब्लॉग पण आहे क्या? हां, अच्छा पाहिजे ना आपले. तर फायनली मित्रांनो, आमचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही निघालो आता सातपूरपर्यंत जवळपास पोहोचलो आहे आणि किमान आमच्या प्रवासाला टाईम आहे किमान 9 ते 10 तास लागणार आहे. आमचा रूट ठरला गेला आहे समृद्धी महामार्गाने जाऊ, संभाजीनगर उतरून त्या साईडने तो रस्ता तो बेस्ट पडणार आहे. कारण की सध्या रस्त्याची कामं चालत असल्यामुळे आम्हाला बराच वेळ टाईमपास होईल. त्यामुळे आम्ही सोयीस्कर ठरवलं की समृद्धी महामार्गाने जायचं. तर निघालो आहे आम्ही आता. गुड मॉर्निंग भावांनो. तर शेवटी फायनली आम्ही काहीतरी 10 तासाच्या प्रवासानंतर तुळजापूरमध्ये एंट्री मारली. आता रात्री किमान आम्ही 11 वाजता निघालो होतो. आता वाजून राहिले 9. मध्ये 2 तास आम्ही थांबलो होतो कारण की मी आलो संभाजीनगर मार्गे. पण संभाजीनगर मार्गे आल्यानंतर मला कळलं की रात्रीचे तिकडे CNG एक पण ठिकाणी ओपन नाही राहत. मी बऱ्याच ठिकाणी चेक केलं, बीडपर्यंत आलो, पण काही लास्टपर्यंत मला CNG वगैरे भेटला नाही. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की थोडंसं तिथं रेस्ट करू. झोप बी खूप लागत होती, कंट्रोल होत नव्हते. त्याच्या म्हटलं रिस्क घेण्यापेक्षा मी गाडी थोडीशी थांबून घेतली आणि 6:30 वाजता आम्ही गॅस वगैरे भरून निघालो. तिथून यायला आम्हाला 2 तास लागले. तर आता आलो आम्ही तुळजापूरमध्ये. हां, 1100-1200 भेटले. किती लागली ती? 300-400 रुपये. अंग तोंड धुवाने आपले फक्त. आपले काय जास्त कारण नाही. त्यामुळे मी आता त्याला फोन काय त्यांनी सांगितलं जाय मन नाव सांग. मी बोलच कितला नाही तो आता पुण्याला कामला लागेल. मग म्हणे काय नाही जात तरी चा आपण चालू. हा, लॉक करेल. तर भावांनी फायनली आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. तुम्ही पाहू शकता ही पार्किंग आहे तुळजापूरची. आज तो नवीन नवरदेव, याच्याच लग्नाचं आम्ही उद्या होत करायला आलो. खरं तर ही आमची फॅमिली सगळी बसली वखत बिकत अर्धे. तर आम्ही आता निघालो. आम्ही चला आता रूम वगैरे पाहू. सकाळचे आता 9 वाजले. आता आम्हाला काय जास्त दुसरं करायचं नाही. आम्हाला फक्त आंघोळ वगैरे करून दर्शनाला जायचं आहे. ॲक्च्युली मी जाणार नव्हतो, झोप नव्हती झाली तर, पण ठीक आहे आलो एवढं लांब. आणि किमान मला 1 वर्ष झालं असेल की मी देवीचं दर्शन नाही घेतलं. लास्ट टाईम बी आलो होतो तेव्हा पण फक्त रेस्ट केला होता, दर्शन नव्हतं घेतलं. तर यावेळेस ठरवलं मी की दर्शन वगैरे घेऊन जाईल मी. तर चला आता फक्त आंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ दर्शनाला. नागेश भाऊ आलो मी, येतो 2 मिनिटं बोला त्यांची. एक जणाला 50 पैसे पहिले करावं लागेल का सगळे झाल्यानंतर. थँक्यू. आलोच आम्ही. पाहू ना, आपली ओळख असल्यामुळे ना एकदम स्वस्तात निपटले गेले. असं रूम घ्यायला पाहिलं होतं तर बघितलं ना आपण किती 500 रुपयाला सांगितलं. गर्दी नव्हती. मी तर 800-900 रुपये बोललो. 500 रुपयालाच रूम होतं. 500 रुपयाला रूम सांगितलं आणि फक्त आंघोळ वगैरे. आता सकाळ झाली. ॲक्च्युली आम्हाला राहून काय फायदा तर नाही. आम्हाला लवकर रस्ता कापायचा कारण की मोठ्या भाऊला बी जॉब आहे. त्याला बी लवकरात लवकर ड्रॉप करायचा प्रयत्न करतो मी. तर त्याच्यासाठी आम्ही फक्त आंघोळी वगैरे करून लगेच दर्शन जाऊ. तर रूमसाठी 500 रुपये सांगितले आणि आंघोळीसाठी केवळ फक्त आम्हाला 50 रुपये पर पर्सन सांगितले. तर भावांनो फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे. रूम तुम्ही पाहू शकतात. बराच मोठा रूम आहे. बेटा डगलू हाय कराय. बाय. त्या साईडला जागा आहे जिकडं आपण आंघोळ करू शकतो. इकडं रूम आहे असे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर देईन. तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा. स्वस्तात मस्त भेटतो. मला 500 रुपये भेटला आहे. त्याच्यात मी बार्गेनिंग केले. 400 रुपयाला भेटला आहे. बार्गेनिंग करून तो 300वर आणला आहे. कारण की मी त्यासाठी ओटी चोळी वगैरे येते ते नवीन नवरी आमच्यासोबत.
त्याच्यामुळे आम्ही ओटी ते घेतलं, त्याच्यामुळे आम्हाला टोटल राऊंड फिगर पडले 1300 रुपयाला. तर भावांनो फायनली आम्ही एकदम रेडी झालेले, फ्रेश वगैरे होऊन एकदम चकचकात झालेले. तुम्ही बघू शकता कसं केवढं दिसतं मी नवरदेव पण पाहू शकता भावा आपला. तो बी एकदम तयारीत झाला. बाकी फॅमिली आमची पुढे चालली आहे, मावशी चालली आहे, काका चालले आहे, इकडे भाऊ वगैरे. या दोघी वहिन्या ज्या आमच्या ह्याच्यात पूर्ण वखत आले, इकडे बघा वखत आल्या, त्या बी तयारी बियारी करून व्यवस्थित बसल्या. हां आम्ही भाऊ एकदम ओके आहे, आमचं काही टेन्शन नाही. आता निघालो आहे आम्ही मंदिराकडं. मंदिर आहे समोर, चालू झालेलं मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता. तर भावांना आम्ही आलो आहे ऑफ डेला आलो आहे. ऑफ डेमुळे इथं काही जास्त गर्दी वगैरे नाही. तुम्ही आता बघू शकता, नाही तर ऑल डे असं फुल गर्दी असते, एकदम भरेल असतं, खूप जास्त क्राऊड असतो. आणि आज असं ऑफ डे, बुधवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे काही जास्त गर्दी वगैरे नाही. एकदम सिम्पल सांगितलं आहे, थोड्या वेळात लगेच दर्शन होऊन जाईल. जे काही इथले ब्राह्मण वगैरे असतं त्यांनी आम्हाला सांगितलं की मंदिराची एंट्री करून मध्ये या, मध्ये आल्यानंतर ते आम्हाला भेटतील तिथं, तिथून भेटल्यानंतर ते आम्हाला घेऊन जातील दर्शनासाठी. चला मध्ये चाललो आम्ही एंट्रीला. ओटी वगैरे भरून झाली, नवरदेव नवरीची पूजा झाली, आरती झाली. आता आम्ही निघालो दर्शनासाठी. आम्हाला सांगितलं गेलं कमानीत, ते समोर कमानी, त्या कमानीत जा, आपले परमिशन भेटेल, आपण टेन्शन नाही येतात आधी. तर तिथं जाऊन आम्हाला दर्शनासाठी लाईनला उभारलं लावलं, तेवढ्यात ते येणार आहे. ही बघा ही कमान आहे, इथून दर्शनाला लाईन दिलेली, इथून जायचं मध्ये. चला जाऊ दर्शनासाठी. जाईल का गिरणार? अहो नाही एवढीच गर्दी आज, काहीच गर्दी नाही. आम्ही आलो तर लास्ट टाईम हे पण पूर्ण भरलेलं होतं, फुल भरलेलं होते. आज फक्त 2 लाईनी भरलेल्या आहे, कारण की गर्दी नाही. लवकर दर्शन आहे, नशीब आहे म्हणून बरं झालं. मी पण आज दर्शनाला आलो नाही, तर घरी जाऊन आरामच करलो होतो. पण ठीक आहे, नशीब माझं बी चांगलं की मी आलो दर्शनाला. दर्शन लास्ट टाईम पण आलो, तुम्ही दर्शन नव्हतं झालं माझं, पण देवीची कृपा, झोपी लागत नव्हती, म्हटलं तुला दर्शन करून येऊ. त्या दर्शनासाठी आलेले. ओ बापरे, ओ बापरे, ओ बापरे. सकाळी किती होतो? सकाळ गुच्चा केल्या ओ बापले. टिया भावनं मी मंदिराच्या परिसरात आलो आहे, पण मंदिराच्या परिसरानंतर मोबाईल किंवा कॅमेरा शूटिंग वगैरे कोणत्याच गोष्टीचं अलाउड नाही केलेलं आहे यांनी. फोटो वगैरे काहीच अलाउड नाही, तर त्याच्यामुळे मी मधलं दर्शन वगैरे तुम्हाला दाखवू शकत. हां बाहेर गेल्यावर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी देवीचं आजचं रूप वगैरे, त्यांचा साज वगैरे कशा प्रकारचा आहे, मध्ये नाही दाखवू शकत मी. तर चला आता तुम्हाला बाहेर गेल्यावरच भेटतो मी. दर्शन तर एकदम माझं मन मोकळं झालं. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकत. पण तुम्हाला बाहेरच्या चेंडे जसं दाखवल्याचे, बाहेरच्या स्क्रीनवर कशा पद्धतीने देवीचा साज शृंगार केलेला आहे आजचा, तो तुम्हाला दाखवल्याचे. आता आमचं इथलं दर्शन वगैरे झालं आहे. आम्ही आता इथून निघणार आहे डायरेक्ट पंढरपूरसाठी. नमस्कार करा, सोडा कृष्ण सोडा, ओळी करा,
आमचं आज व्यवस्थितरित्या आई तुळजाभवानीचं दर्शन वगैरे झालं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे सोलापूर मार्गे पंढरपूरला. इथून पंढरपूरचा रस्ता दाखवला जातो. हे किमान 110 किलोमीटर आहे. किमान आम्हाला 2-2.5 तास लागतील. जाता जाता मध्ये जेवण वगैरे करू, दर्शन वगैरेला बघू गर्दी किती काय आहे. तिथलं बी दर्शन तुम्हाला दाखवू, तिथे बी कसं असं काय असं ते तुम्हाला सांगू. शक्य झालं तर आजच आम्ही जेजुरीसाठी निघू. पाहून किमान मी आता तुळजापूरवरनं काहीतरी 60 किलोमीटरचा रन कापला गेला आहे. दुपारचे वाजले पण आता 2 आहे, 2:15 झाले. सगळ्यांना भूक लागले, त्याच्यामुळे आता आम्ही काहीतरी थोडं चावमू करायला थांबलो आहे. थोडं जेवण वगैरे करू, मग परत निघू इथून. नशीब चांगलं असेल तर जसं इथं तुळजापूरला 1 तासात दर्शन झालं आहे तसं तिथं बी होईल. होप तर तसेच आहे, गर्दी तर नसावी. 10वी-12वीचे पेपर चालू आहे, सो गर्दी नसेल. चला बघू. आता पहिले जेवायला थांबलो आहे, ते जेवण बिवून करून घ्यावर. लय भूक लागली असे. चल फायनल भावना आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही परत आमच्या दिशेला निघू राहिलो पंढरपूरसाठी. 1 तासाचं रन आहे. आता इथून तर काही जास्त दाखवण्यासारखं नाही, तर आम्ही डायरेक्टच आता जे पंढरपूरलाच निघू. तुम्हाला भावांना दिसत असेल, ही त्या साईडनी ही पूर्ण चंद्रभागा नदी आलेली आहे. या साईडला पूर्ण ही चंद्रभागा नदी आहे. आणि हे जे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल, हे तुम्हाला दाखवतो मी. हे जे मंदिर आहे हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, जे विठ्ठलाचे सगळ्यात पहिले भक्त होते असं म्हटलं जातं. तर ते पुंडलिकाचं मंदिर आहे. आता आम्ही चालू नदीवर जाऊन हातपाय धुवून धुतो, मग बाकीच्या गोष्टी इथं स्टॉप होतील. हां हां तर भावांना आमच्या अशा रीतीने पंढरपूरचं दर्शन देखील एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं. पंढरपूरला आम्हाला मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आम्हाला काही दाखवता नाही आलं, खूप कमी दाखवता आलं. जेवढं दाखवता आलं तेवढंच मोबाईल अलाउड होतं, अदरवाईज मोबाईल अलाउड नव्हता. त्याच्यामुळे मी बाकीचं काही दाखवू शकलो नाही. बट आता निघालो मी जेजुरीसाठी. जेजुरी पंढरपूरवरनं येतं काहीतरी 160 ते 165 किलोमीटर. आता वाजले 7:30, आम्ही निघाले जेजुरीसाठी. तर जायला आम्हाला किमान लागतील 3.5-4 तास. मध्ये एखादा तास जेवायला लागेल थांबलो तर मग किमान आम्ही 11-11:30पर्यंत जेजुरीला टच होऊ. तिथं मग परत रूम वगैरे करून मुक्काम करू, मग सकाळी दर्शन करू. तर सकाळी आता जेजुरीचं ब्लॉग उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी येईल. तर एवढं सांगितलं होतं. तर चला भेटू आता डायरेक्ट जेजुरीच्या दर्शनाला. तोपर्यंत टेक केअर.